हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 6.2 सोडवणार आहोत. आपण ह्याच्या अगोदरचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आपल्याला माहिती पडलेलं आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. आता अगदी इन डिटेलमध्ये कसे क्वेश्चन्स आले तर आपल्याला काय करून कशा प्रकारे आपले हे आन्सर काढायचे हे आता बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट क्वेश्चन. A person is standing at a distance of 80 meters from a church looking at its top. The angle of elevation is of 45 degree. Find the height of the church. आता आपण इथे लिहून घेऊया. AC हा चर्च आहे. B या पॉईंटवरती माणूस उभा आहे आणि तो चर्चकडे बघतो आहे. एलिव्हेशनचा त्याचा जो अँगल आहे तो आहे 45 डिग्री. लिहून घेऊया. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट पॉईंट बी. लेंथ ऑफ ए बी इज 80 मीटर. CA इज द हाईट ऑफ द चर्च. अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. फाइंड लेंथ ऑफ CA. Solution. Angle ABC is equal to 45 degree given. CA is the height of a church. Angle CAB is equal to 90 degree. चर्च आहे. नेहमी कसं असतं, वर्टिकल असतं म्हणजे 90 डिग्री होणार आहे. कुठल्याही प्रकारची वॉल असेल, मग ती बिल्डिंग असो, चर्च असो, आणखी काही असो, ती कशी असते, वर्टिकल असते, त्यामुळे ती 90 डिग्री असते. मग देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल्स इज 180 डिग्री. आपण कॉस लिहून घेतलेला आहे. लेंथ AB इज इक्वल टू 80 मीटर गिवन. आता जर का हा 45 आहे, आपण म्हणालो हा पण 45 आहे, तर काय होणार आहे, अपोजिट लाईन अपोजिट साईड जी आहे अँगलची त्या पण काय येणार आहेत, सेम येणार आहेत. कारण ह्याचे अँगल्स दोन्हीचे सेम आहेत, तर त्याच्या अपोजिट साईड पण कशा येणार आहेत, सेम आहेत. मग अँगल सीची अपोजिट साईड आहे AB आणि अँगल बीची अपोजिट साईड आहे CA. मग त्यासुद्धा दोन्हीसुद्धा कशा येणार, सेम येणार. म्हणून लिहून घेतला आपण. Therefore, length of CA is equal to 80 meter. Opposite sides of same angle are same in length. फार सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे की 45 आहे आणि म्हणून दोन्ही लाईन्स कशा येणार आहेत, सेम येणार आहेत. लेंथ ऑफ द साइड्स आर सेम. आता आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन. From the top of a lighthouse, an observer looking at a ship makes angle of depression of 60 degree. If the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. आपण आता दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती बघूया. LM is a lighthouse. Length of LM is 90 meter. A ship is at point N. An observer looking at a ship makes angle of depression is 60 degree. Therefore, angle OLN is 60 degree. In the root 3 is equal to 1.73. Find MN. Solution. LM is a lighthouse. Point N is a ship. Angle OLN is equal to 60 degree given. Therefore, LNM is equal to 60 degree and alternate angles. इथे काय झालेलं आहे, OLN 60 आहे म्हणून आपण म्हणालो LNM हा सुद्धा 60 डिग्री आहे. का त्याचं पण कारण दिलं आहे, काय आहे तो, अल्टरनेट अँगल्स आहे. बघा Z तयार झालेला आहे म्हणून आपण लिहिलं अल्टरनेट अँगल आहे. अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री is equal to in the root 3 upon 2 into hypotenuse. Property of 30, 60, 90 डिग्री. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्या पुढे तुम्ही तो रिझन लिहून घेऊ शकता. अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री काय, LM म्हणजे लाईट हाऊस आहे. लेंथ ऑफ लाईट हाऊस आहे इक्वल टू इन द रूट 3 अपॉन 2 इंटू LN. 90 equal to in the root 3 upon 2 into
LN म्हणजे 90च्या जवळ हा जेव्हा येईल तेव्हा काय होईल 2/√3 मग आपण करून घेतलेला 92 180 1/√3 इक्वल टू LN. LN इज अ लाईट हाऊस गिवन देअरफॉर LMN इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल LMN इज इक्वल टू triangle LMN is equal to angle LMN plus angle LNM plus angle MLN. तुम्हाला सोपं करायचं असेल तर देऊ शकता अँगल M, अँगल N, अँगल L 90 + 60 + MLN किंवा अँगल L. मग तो किती 90 + 60 इज इक्वल टू 150. 180मधून 150 गेले 30 राहिला म्हणजे देअरफॉर अँगल L इज इक्वल टू 30 डिग्री. अपोजिट साइड्स ऑफ opposite side of 30 degree is equal to half of hypotenuse. ह्याच्या पुढे तुम्ही लिहू शकता प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. ओके, लिहून घेतलेलं आहे. अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री आहे MN इज इक्वल टू हाफ इंटू आता LN आपल्याला किती मिळाला, हायपोटेनस किती मिळाला 180 1/√3 लिहून घेतलेलं आहे. हाफ झाला आहे म्हणजे काय झालं 2 1 जा 2 2 9 जा 18 0 ॲज इट इज म्हणजे 90. आन्सर आला MN इज इक्वल टू 90 1/√3. MN इज इक्वल टू आता काय झालेलं आहे हा आपल्याला असं सांगता येणार नाही आहे √3. त्यांनी आपल्याला √3ची व्हॅल्यूही दिलेली नाही आहे आणि √3 असं आपण लिहू शकत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत रॅशनलाइज करणार आहोत. रॅशनलाइज करून झालेलं आहे म्हणजे काय करणार √3ने आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्हीला मल्टिप्लाय करणार. आन्सर आलं 90 √3/3. मग 3 1 जा 3 3 3 जा 9 0 ॲज इट इज म्हणजे आपला आन्सर आला MN इज इक्वल टू 30 √3. MN इज इक्वल टू 30 × 1.73. हा जर आपल्याकडे आन्सर असेल लिहिलेलं असेल त्यांनी दिलेलं असेल तर आपण भरायचं आहे. देअरफॉर MN इज इक्वल टू 51.90 मीटर.